घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 19 फेब्रुवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सुरुवातीला आपण बघतोय जानकीला कळलंय आता या रणदिवेंवर कर्ज आलेलं आहे म्हणून आता जानकी तिथे कर्ज फेडायचं म्हणून ऐश्वर्याला पुन्हा चॅलेंज देऊन आली आहे. पण आता ऐश्वर्या जानकीला म्हणते नुसती तोंडाच्या वापा घालू नकोस, तू कसं फेडणार आहे कर्ज ते सांग. तर या दोघींची पुन्हा एकदा कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून तू मेमे चालू झाली आहे हे मात्र नक्की. तर आज नेमकं काय झालंय, कसं घडलंय यासाठी पूर्ण एपिसोड सुरुवातीपासून सांगते. तर बघा, सुरुवातीला जानकी आणि ऋषिकेश त्या श्री आणि सौ स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर झालेत ना, त्यामुळे त्या दोघांनाही तिथे बोलवलंय आणि दोघांचेही छान असं मेकअप वगैरे करून फोटो सेशन होणार आहे. जानकी खूप सुंदर दिसतीये, ऋषिकेश तर एकदम रांगडागडी दिसतोय. आता इथे ना त्यांनी गाणं दाखवलंय म्हणजे ऐकवलंय आपल्याला, ग साजणी आली ठुमकत. आता त्या गाण्यावरती हे दोघंही असे ठेका धरतायत आणि तेवढ्यात तिथे ओवी येते. बरोबर यांच्या रोमॅन्स मध्ये ओवी आलेली दाखवतातच प्रेक्षकांनो. दिस इज टू मच, असं नाही दाखवायला पाहिजे. असो, तर आता ओवी आल्यावर म्हणते ओ माय गॉड काय गोड दिसतंय तुम्ही आई बाबा. ऋषिकेश म्हणतो मी तर बरा दिसतोय ओवी, पण या नऊवारी तुझी आई लई झाक दिसते बघ. आता जानकी म्हणते अवधनी तुम्ही पण लई झाक दिसायला बाबा, एकदमच काय तो फेटा, काय तो कुर्ता, काय तो धोतर, एकदम नादच खुळा. काय बाबा धनी, जमलं की तुमचं धोतर आणि माझी नऊवारी, चला सोबत करू की हो वारी. आता हे दोघं जण पावली खेळतात बरं का. आता यांच्यासोबत ओवी पण पावली खेळतीये. हे जरा ओव्हरच वाटलं मला दृश्य. असो, पण आता ओवी म्हणते चला आता आधी तुम्हाला फोटोशूट करायचंय, हे पावल्या बिवल्या नंतर खेळत बसा आणि वारी पण नंतर करा. पण ओवी सुद्धा त्यांच्यासारखीच पोज करून त्यांना दाखवतीये. मग आता तिथे ते स्पर्धेचे कोणते जज होते ना ते आलेत आणि ते म्हणतात चला मॅडम, चला सर, तुम्हाला फोटोशूट करायचंय ना, लवकर चला. जानकी आणि ऋषिकेश त्यांचा आनंद साजरा करताय, पण रणदिवेंच्या घरामध्ये मात्र आता भयंकर सगळं घडणार आहे प्रेक्षकांनो. ऐश्वर्या करून सवरून चोरचे चोर आणि वर शिरजोर असं शिरजोरी ती दाखवतीये. बघा तिने काय केलंय. आता त्या सुमित्राबाईंना म्हणते आई तुम्ही मला बोलवलत का. आता सुमित्राबाई कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवत असतात साड्या आणि म्हणतात हे बघ ऐश्वर्या, मला ना तुझ्याकडून खरं काय ते जाणून घ्यायचंय. ऐश्वर्या म्हणते काय खरं जाणून घ्यायचंय तुम्हाला. सुमित्राबाई म्हणतात हेच, घर गहाण ठेवण्या इतपत आपली कंपनी एवढी कशी काय तोट्यात गेली. अगं सारंग आणि तू रोज ऑफिसला जाता ना, मग घडलंच कसं हे. घर आणि कंपनी गहाण ठेवून तुम्ही एवढे सगळे पैसे कोणाकडून घेतले, कशासाठी घेतले. आता ते पैसे परत नाही दिले तर तो माणूस पैसे परत घ्यायला घरी येणार आहे म्हणे. आई सांगत होती मला. खरं आहे का बाई हे सगळं. नाना पण तिथेच आहेत. ऐश्वर्या उद्धट सारखी बोलते आणि म्हणते तुमचा जर आमच्यावर विश्वास असेल तर हो हे सगळं खरं आहे. आता नानांना येतो राग ऐश्वर्याचा. मग ऐश्वर्या म्हणते तुमचा जर आमच्यावर विश्वास नसेल तर तो माणूस जेव्हा पैसे मागायला घरी येईल तेव्हा ठरवा काय करायचंय ते. कशी बोलते बघा उद्धट सारखी. आणि म्हणते कशी, मी आणि सारंग तसेही तुम्हाला लबाडच वाटतो ना आई. सारंग आणि मी काय तुम्हाला खोटे किस्से सांगतोयत का इतक्या दिवसापासून. हे घर खरंच गहाणे आई. अहो हे कर्ज जर आम्ही नाही फेडलं ना तर हे घर एक दिवस आपल्या हातून जाणार आहे. अहो आई तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय, पण तुम्ही एन्जॉय करा ना. तुम्ही या स्पर्धेमध्ये जानकीच्याच बाजूने होता ना. काही बोलू नका आई, मी सगळं बघितलंय. मला जे माहित नव्हतं ते आजीने मला सांगितलंय. काय चांगलं चाललंय हो तुमचं. नाही म्हणजे तिकडे ते ऋषिकेश दादा स्पर्धा जिंकला म्हणून आनंद होतोय ना तुम्हाला. मग या सुमित्राबाई म्हणतात अगं ऋषिकेश जिंकला म्हणून आनंद का नाही होणार. ए बाई हे बघ, सारंग हरल्याचं दुःख आहे मला, पण ऋषिकेश जिंकल्याचा आनंद होणारच ना मला. मुलगा आहे तो माझा. आता ऐश्वर्या लगेच म्हणते सावत्र आहे. आता नानांना राग येतो बरं का. नाना कसे बघतायत बघा ऐश्वर्याकडे. आता ऐश्वर्या म्हणते सोडा त्यांचा पुळका, विसरू नका तो सावत्र मुलगा आहे तुमचा. या घरावर जे संकट आलंय ना त्याच्याकडे बघा. अहो आई 5 करोड रुपयाचं कर्ज घेतलंय, 5 करोड. हे ऐकल्यावर नाना एकदम पांढरे आणि काळे झालेत. आता ऐश्वर्या म्हणते ज्या माणसाकडनं पैसे घेतले ना तो सायको आहे, तो काय करेल आणि काय नाही याची गॅरंटी नाहीये. नानांनी हात मारून घेतलाय डोक्याला. सुमित्राबाई म्हणतात काय ग ऐश्वर्या, तुम्हाला माहित होतं ना हे सगळं असं होईल, मग कशाला कर्ज काढलं ग एवढा मोठं. आणि इतका मोठा निर्णय घेताना तुम्हाला आम्हाला विचारता पण नाही आलं का. आम्हाला का नाही विचारलं. होतो ना आम्ही दोघं जण जिवंत. आता तुमच्या चुकीची शिक्षा घराला तर भोगावीच लागणार आहे ना. ऐश्वर्या बघा मगाशीच म्हणलं ना करून सवरून उद्धट सारखी बोलतीये. म्हणते कशी, काय म्हणाला ताई तुम्ही आम्हाला. आमची चूक का. बरोबर आहे ना आमची चूक आहे म्हणूनच आम्ही हा वेडेपणा केला ना.
तुम्हाला तुमच्या सख्या पोराचे एफर्ट दिसत नाही, या घरचे सुनेचे कष्ट तुम्हाला दिसत नाही, पण ज्या बाईला या घरातून धक्के मारून आपण हाकलून दिलंय तुम्हाला ती बरोबर वाटते नाही का? काय तुम्ही आई, त्या बाईने आपली कंपनी खाली पाडून स्वतःच्या कंपनीला मोठं केलं, जानकी एंटरप्राइजेसला मोठं केलं. अहो आई तुम्ही तिलाच सपोर्ट करताय. अहो कसं काय तुम्हाला हे कळत नाहीये की ती बाई कारणीभूत आहे या सगळ्याला आणि तिच्यामुळे हे घर जाणारे हातातनं आपल्या. आता या सुमित्राबाई म्हणतात अगो कायच्या काही काय बोलते का ऐश्वर्या, जानकीचा काय संबंध आला आणि तिची काय चूक आहे याच्यात? ऐश्वर्या म्हणते सांगते ना मी तुम्हाला सांगते. अहो श्री आणि सौ स्पर्धा आहे ना, त्या प्रत्येक फेरीमध्ये तिने चिटिंग केली आहे. सुमित्राबाई ऐकतच राहतात. आता ऐश्वर्या म्हणते खोटेपणाने स्पर्धा जिंकली आहे त्या जानकीने ही. मग सुमित्राबाई म्हणतात शक्यच नाहीये, माझ्या जानकीने एकही खेळ खोटेपणाने खेळलेला नाहीये. असं असतं तर सगळा गाव तिच्या मागे उभा राहिलाच नसता. ऐश्वर्या पुन्हा उलटून बोलते सगळा गाव नाही तुम्ही पण होतात तिथे त्या जानकीच्या सपोर्टमध्ये. मग सुमित्राबाई चिडतात आणि म्हणतात बस झाला आता, तुझ्याशी जे बोलायचं होतं ते बोलले मी, निघ आता इथून, मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी आता. आता ऐश्वर्या तिथून जात असते तेव्हा तिची वाईट नजर या सुमित्राबाईंच्या दागिन्यावर पडते आणि ती ठरवते की हे दागिने विकून त्या घराचं म्हणजे यांच्या घराचं कर्ज फेडायचं. पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो ही दागिने विकून घराचं कर्ज फेडेल. ही फक्त ते दागिने चोरेल आणि स्वतःच्या ऐशो आरामावर ते पैसे खर्च करेल. आता सुमित्राबाई कपाट लावून घेतात, पण आता ऐश्वर्या ठरवते की हे दागिने चोरायचे. पण जाता जाता म्हणते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आई, सारंग आणि मी कॅपेबल आहोत हे सगळं कसं निस्तरायचं ते बघायला. सुमित्राबाईंना टेन्शन आलंय आता पुढे कसं होईल, एवढं मोठं दुःखाचा डोंगर कोसळलाय. ऐश्वर्या त्यांच्याकडे खूप वेळ बघते, कपाटाकडे बघते आणि मग थोडा विचार करून तिथून निघून जाते. आता नाना आणि सुमित्रा एकमेकांकडे बघायला लागतात. पण आता जानकी आणि ऋषिकेशचं फोटोशूट त्यांनी खूप सुंदर दाखवलंय. फोटोशूट करताना या दोघांचा जरा गोंधळ उडालाय, थोडा फरक पडतो ना प्रेक्षकांनो. आता ओवी त्यांना सांगत असते अरे थोडं हसा नाही बाबा, खांद्यावर हात ठेवा. मग आता ऋषिकेश म्हणतो हो 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 ठेवतो, माझीच बायको आहे. मग आता हे फोटोशूट करताना छान गंमत जम्मत दाखवली आहे त्यांनी आणि दोघांचं फोटोशूट अतिशय मस्त आणि छान झालंय. अधेमध्ये ओवी येत असते आणि तिच्या आईचा पदर नीट करून देते, मध्येच काय त्या दोघांना पोजेस घ्यायला मदत करते, अशा घ्या पोज अशा घ्या. छान दाखवलाय त्यांनी हा सीन. तर अशा पद्धतीने खूप वेळ रंगवलाय तो सीन, अशा तशा पोजेस घ्या वगैरे त्यांनी ते जजेसनी त्यांना बरंच सांगितले असे हात जोडा, आता इकडे बघा तिकडे बघा आणि फायनली ते फोटोशूट झालंय. आता ते जजेस म्हणतात वा काय जोडी आहे तुमची, सुपरस्टार. मग ऋषिकेश म्हणतो आम्ही सुपरस्टार आहोत की नाही माहित नाही, पण तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला त्यामुळे आम्हाला मोठी भरारी घ्यायला खूप मदत होणार आहे. जानकी म्हणते तुमचे खूप खूप आभार आणि ते जजेस म्हणतात तुमची जोडी धमाका करणार आहे बरं का आता महाराष्ट्रात. पण आता इकडे बघा या सुमित्राबाई आणि अवंतिकाचं सीन दाखवलाय. अवंतिका विचारते आई काय झालं, बोलल्या का तुम्ही ऐश्वर्याशी? सौमित्र पण विचारतोय. मग आता त्या सांगतात सुमित्राबाई बोलले मी तिच्याशी. अगं बाई ऐश्वर्या अशा थाटात बोलत होती जसं काही तिची काही चूकच नाहीये, ही कंपनी बुडाली ती जानकीमुळे बुडाली असं ती मला म्हणत होती, करून सवरून नामानिराळी झाली आहे ती ऐश्वर्या. आता सुमित्राबाईंना सगळं कळतंय बरं. सुमित्राबाई पुढे म्हणतात मी तिला सांगितलंय की आम्ही काहीतरी तोडगा काढू, पैशाची व्यवस्था करू. अवंतिका म्हणते मग लगेच हो म्हणाली असेल ना ती. मग सुमित्राबाई म्हणतात नाही ग, ती म्हणाली की आम्ही आमचं बघू काय करायचं ते. अवंतिका आता सौमित्रकडे बघायला लागते. सौमित्र म्हणतो आई मला अजूनही वाटतंय की हे लोक खोटं बोलतायत, घर गहाण नसेलच ग. आणि मला एक सांग, घर खरंच गहाण असतं तर कर्ज देणारी माणसं आतापर्यंत शांत बसली असती का? आता यांचं बोलणं सुरू असतं तेवढ्यात सारंग आलाय. अतिशय विचित्र अवस्थेत आहे सारंग, त्याचं तोंड सुजलंय, त्याला जखमा झाल्यात. आल्या तो म्हणतो आई आणि ऐश्वर्या अशा दोनच हाका मारतो. त्याला बघून घरचे थक्क झालेत, काय हा प्रकार, याला काय झालंय? आता सुमित्राबाई म्हणतात अरे बापरे, अरे सारंग अरे काय झालं तुला? आता सारंग दारातच ऐश्वर्या ओरडायला लागतो. ऐश्वर्या खाली येते पण तोपर्यंत सौमित्र त्याच्या जवळ जाऊन त्याला आपुलकीने विचारतो अरे काय झालं सारंग, चल ये घरात. आता त्याने आपुलकीने त्याला घरात आणलंय, बसवलंय. आता हे विचारपूस करतात काय झालं सारंग, कुठे पडला, अरे काही लागलं तुला, कोणी मारलं का? मग सारंग हळूच सांगतो कर्ज मागणारे लोक आले होते ऑफिसमध्ये आणि त्यांनी मला खूप मारलं. सारंगची अवस्था भयंकर दाखवली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. पण आता सारंगने जे काही झालं ना ते सगळं आखो देखा सांगितलंय. ऐश्वर्या पण येते खाली आणि विचारते काय झालं सारंग, कोणी मारलं तुम्हाला? मग आता सारंगने सांगितलंय की तो माणूस अशा पद्धतीने ऑफिसमध्ये आला होता. सारंग एकटाच असतो ऑफिसमध्ये तेव्हा. हा माणूस खरंच सायको दाखवलाय त्यांनी. आता सारंगला असं बाजूला करून त्याने सारंगच्या खुर्चीवर जागा घेतली आहे आणि सारंगशी खूप उद्धटपणे वागतो तो माणूस.
आणि सुरुवातीलाच विचारतो, काय हो सारंग रणदिवे, माझे 5 करोड कसे देणार? सारंग रिक्वेस्ट करतो, मी देईल तुम्हाला पैसे, पण आता तो लगेच कॉलर पकडतो त्याची आणि म्हणतो, कैसा देगा रे तू पैसा? बघू बघू तुझ्याकडे पैसे आहे का, तुझ्या वॉलेटमध्ये तरी पैसे आहेत का रे? आणि म्हणून त्याचा खिसा पण चेक केलाय, पाकिट पण चेक केलाय. सारंग त्याला रिक्वेस्ट करत असतो, हे बघा हात लावू नका माझ्या अंगाला, मी तुम्हाला नक्की पैसे देईल. पण तो माणूस त्याला खूप चिथवतो आणि म्हणतो, तू हारला, आता तुझ्याकडे पैसे नाहीये. आपलं ठरलं होतं ना, स्पर्धा झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पैसे देणार, नाही म्हणजे तू पैसे देणार मला. सारंग म्हणत असतो, देईल मी पैसे, पण आता तो माणूस त्याला म्हणतो, काय रे भिकारड्या, तुझ्याकडे कुठलेच पैसे नाहीये, कुठून पैसे देणार रे मला? 5 करोड रुपये तुझे कर्ज, 5 करोड. आता सारंग चिडतो बरं का, कारण तो माणूस सारंगला धमकी देतो की तुझा जो बंगला आहे ना, आशीर्वाद बंगला, त्याला आता मी माझा अड्डा बनवेल. सारंग त्यांना अपोज करत असतो आणि म्हणत असतो, माझ्या घरात तुम्ही घुसू शकत नाही. मग तो माणूस म्हणतो, घर गहाण ठेवलं ना तू, अरे घर गहाण ठेवलेल्या घराला आपलं घर म्हणत नाही, चल पैसे दे आणि मग घर सोडवून घे. मग सारंग त्याला कॉलरने धरतो, तेव्हा मुद्दाम हा माणूस सारंगची शूटिंग काढतो आणि मग त्या माणसांना म्हणतो, मारा रे याला. तर हे अशा पद्धतीने सारंग सोबत अतिशय भयानक कृत्य घडलंय. सुमित्राबाई ते बघतात, ऐकतात आणि खूप घाबरतात. पण खरंय प्रेक्षकांनो, संकट काळात आपलीच माणसं आपल्या पाठीशी उभी राहतात. आता सौमित्र खूप घाबरला आणि तो म्हणतो, काय सांगतोय सारंग, हा बंगला खरंच गहाण आहे? अवंतिका म्हणते, अरे बाप रे सौमी, मी तुला म्हणाले होते, अरे हे खरं असेल तर आपण काय करायचं आता? सौमित्र म्हणतो, अरे मला वाटलं की हे नाटक आहे. सारंग अजून घाबरवत म्हणतो, ते लोक खूप डेंजर आहेत, त्यांनी मला जीवे मारायची धमकी दिली आहे आणि आपल्या सगळ्यांना पण तो लवकरच घरातनं हकलून देणार आहे. आता हे ऐकल्यानंतर सुमित्राबाईंचा गळा सुकलाय. सारंग पुढे सांगतो की त्यांनी 2 दिवसाची मुदत दिली आहे, पैसे जर नाही मिळाले तर घरावर जप्ती येईल आणि ते घर आपलं त्यांच्या ताब्यात घेतील. मग आता सुमित्राबाई घाबरतात आणि म्हणतात, बापरे सौमित्र, तू आत्ताच्या आत्ता जानकीला फोन कर आणि या सगळ्याची कल्पना दे बरं, त्या दोघांना सांग हे सगळं, ऋषिकेशला आणि जानकीला. अरे प्रेक्षकांनो, संकट आलं की यांना जानकी ऋषिकेशच दिसतात, पण त्यांच्यावर संकट आलं तर त्यांना कोणी मदत करत नाही. अशीच जगाची रीत आहे, काय बोलावं. पण आता सौमित्र हुशार आहे, तो म्हणतो, हे बघ दादा वहिनींना सांगायची काही गरज नाही आई, तू आधी शांत हो. सुमित्राबाई म्हणतात, अरे पण हे काय आहे सगळं? शेवटी सौमित्र आता सारंग जवळ बसतो आणि खूप छान बोलतो त्याच्याशी. पण तत्पूर्वी तो सुमित्राबाईंना म्हणतो, अगं आई, तू दादाला आणि वहिनीला काय सांगणार? ऐश्वर्या सारंगमुळे घर जाते, अगं त्यांना घराच्या बाहेर काढलं आपण आणि आज तू त्यांच्याकडेच मदत मागतीयेस. अगं आई थांब थोडं, मला माझ्या पद्धतीने विचार करू दे. आता सारंग जवळ बसतो तो आणि म्हणतो, सारंग तुम्हाला काय बोललं असले त्या दिवशी की तुझा मी मोठा भाऊ असलो तरी तू आता लहान राहिला नाहीयेस? अरे सारंग, लग्नानंतर भावाशी गोष्टी शेअर केल्या ना तर कोणी असं लहान होत नाही रे. तू जरी मानत नसशील ना तरी मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तुझ्या प्रत्येक अडचणीत मी तुझ्या सोबत आहे. सारंग, ऐश्वर्या कशी बघते बघा रागाने या दोघांकडे. सौमित्र मोठ्या विश्वासाने आणि प्रेमाने सारंगच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आता तो उठून जात असताना सारंग त्याचा हात धरतो आणि त्याला घट्ट मिठी मारून खूप रडतो. अरे वा प्रेक्षकांनो, सुरेख प्रसंग दाखवलाय. ऐश्वर्या या दोन्ही भावांची एकी बघून आता हैराण झाली आहे. पण आता इकडे बघा काय झालंय, जानकीला गुलाबने सगळं काही सांगितलंय. जानकी त्या फोटो सेशन मध्ये बिझी असते, आनंदात असते, पण तेवढ्यात तिथे गुलाब जातो आणि तिच्या कानात सांगतो की वहिनी जरा बोलायचंय तुमच्याशी. आणि मग जानकी ऋषिकेशचं लक्ष नसताना बाहेर जाते आणि बोलते गुलाबशी, काय झालं गुलाब दादा, का टेन्शन मध्ये दिसताय आणि बाजूला का बोलवलं, सगळं ठीक आहे ना? गुलाब म्हणतो, वहिनी साहेब ठीक काहीच नाहीये, अहो माझ्या कानावर बातमी आली ना, ते सांगायलाच इथवर आलोय बघा. जानकी म्हणते, काय झालं गुलाब दादा? मग गुलाब सांगतो की सारंग दादाला खूप मारलंय हो कोणीतरी. जानकी म्हणते, बापरे हे काय बोलताय तुम्ही दादा, सारंग भाऊजींना कोणी मारलंय? मग गुलाब म्हणतो, हो. मग जानकी म्हणते, का मारलं? ते ठीक आहेत ना, त्याला लागलं नाही ना? गुलाब म्हणतो, वहिनी साहेब मी अजून घरी नाही गेलोय, घरी गेल्यावर कळेल मला. जानकी म्हणते, पण असं कसं कोणी मारलं त्यांना? ते कोणाच्या आध्यात मध्यात पण नसतात, त्यांची कोणाशी दुश्मनी पण नाहीये, का कशासाठी मारलं असेल? गुलाब म्हणतो, माहिती नाही वहिनी, पण सारंग दादांनी त्या माणसांकडनं पैसे घेतले होते म्हणे उधार, असं समजलंय बघा. मग जानकी म्हणते, बापरे पैसे? सारंग भाऊजींना पैशाची गरज का पडली असेल? कशासाठी? का काय भानगडे ही सगळी गुलाब दादा? गुलाब म्हणतो, ते काहीच माहिती नाही वहिनी साहेब,
पण वहिनी साहेब, हा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो खूप मोठा आहे. आता जानकी घाबरली आहे, पण सौमित्र खूप हुशार आहे प्रेक्षकांनो. त्याने मोठ्या भावाचं कर्तव्य निभावत त्या कर्ज ज्याच्याकडनं घेतलंय ना सारंगने, त्याला फोन लावला आणि तो बाहेर भेटतो त्या माणसाला. पण हा माणूस अतिशय उर्मट दाखवलाय, जो कर्ज देणार आहे तो. आता तो सौमित्र म्हणतो, तू माझ्या भावाला मारहाण केलीस ना. आता तो माणूस म्हणतो, कोणाला मारहाण केली मी? कोण आहे तुझा भाऊ? मी दिवसातनं खूप साऱ्या लोकांना बडवतो, मारतो. नेमका तुझा भाऊ कोण आहे त्यातला? मग सौमित्र त्याला सांगतो, सारंग रणदिवे. मग आता तो जरा विचार करतो कर्ज देणारा माणूस आणि म्हणतो, सारंग रणदिवे, आणि मोठ्याने हसतो आणि म्हणतो, अच्छा तो टेडी बेअर, तो 5 करोडवाला टेडी बेअर का? हो, बडवलं आपण त्याला, कारण त्याने आपल्याकडून 5 करोड रुपयाचं कर्ज घेतलंय आणि आता ते पैसे द्यायला नाही म्हणतोय तो, त्याच्याकडे पैसेच नाहीये. मग आता सौमित्र म्हणतो, एखाद्यावर हात उचलणं कायद्यावर गुन्हा आहे, कायद्याने गुन्हा आहे, मी तुला आत टाकू शकतो, मी वकील आहे. मग त्यावर तो माणूस म्हणतो, ए राजा, पोलिसांना खिशात घेऊन फिरतो मी, कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट करणार रे तू? इथलेच ना? अरे सगळे पोलीस मॅनेज करू शकतो मी. आणि काय रे राजा, तू मला कुठल्या गुन्ह्याखाली अटक करशील? सबूत मागती है कानून, पुरावा काय तुझ्याकडे? मग आता सौमित्र म्हणतो, त्याच्या अंगावरच्या मारहाण केलेल्या खुणा. मग तो माणूस हसतो आणि म्हणतो, अरे वकील साहेबांना सबूत दाखवा रे. आता सारंगने त्या माणसाची कॉलर धरली असा अर्धवट व्हिडिओ त्या माणसाने शूट केलाय आणि तो सौमित्रला दाखवलाय. सौमित्र म्हणतो, हे सगळं खोटं आहे, तू मुद्दाम सारंगला चिथवलंयस आणि तूच त्याला मारहाण केलीस आणि हा व्हिडिओ अर्धवट काढलास ना. मग तो माणूस हसतो आणि म्हणतो, हेच चालतं सगळं. सौमित्र म्हणतो, मी कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो की तू मुद्दाम सारंगला मारलायस, मी वकील आहे. तेव्हा हा माणूस म्हणतो, ओ वकील साहेब, आम्ही ना तुमच्या वकिलीचा आदर करतो, आम्ही जे केलंय ते कायद्यानेच केलंय, पण 1 मिनिट थांबा. कर्ज देणाऱ्याने सारंगकडनं सही करून घेतलेली कागदपत्र सौमित्रला दाखवलंय आणि सांगितलंय, बघा हे सगळं मॅटर तुमच्या भावाने सही करून आम्हाला दिलंय आणि 5 करोड रुपये त्याने आमच्याकडून घेतलेत. 25 लाखाचा पहिला हप्ता तो आम्हाला देणार होता स्पर्धा झाल्यावर, असं स्पष्टपणे या कागदामध्ये लिहिलंय. असं जर नाही झालं तर आम्ही आशीर्वाद बंगला ताब्यात घेऊ शकतो. आता मला सांगा, हे जे काही आहे ते लिगली आहे की नाही? कोणाची चूक आहे? सौमित्र म्हणतो, तुम्ही जबरदस्ती केली आहे, मान्य आहे मला, तो स्पर्धेमध्ये हरलाय, पण घर काही त्याच्या एकट्याचं नाहीये. त्यावर हा माणूस म्हणतो, त्याला आम्ही काही करू शकत नाही, तो तुमचा प्रश्न आहे. व्याजाने पैसे देणं आणि व्याजासकट पैसे वसूल करणं हा आमचा धंदा आहे. 5 करोड रुपये आहेत ना, तुम्ही आमचे पैसे परत देऊन टाका, विषय संपवून टाका. सौमित्र म्हणतो, विषय तर मी संपवेलच, पण तो कोर्ट व्हिडिओ तर मी बघितलाय, सारंगला कॉलर धरायला कोणी भाग पाडलं ना ते मला कळलंय, त्यामुळे तुझा धंदा काय आहे तेही मला कळलंय, त्यामुळे आता आपण कोर्टातच भेटू. त्या माणसाला धमकी दिली आहे सौमित्रने आणि तिथून निघून गेलाय. आता हा माणूस जास्ती अलर्ट झालाय असं म्हणायला हरकत नाहीये, पण पुढे बघा प्रेक्षकांनो, आता मालिकेची स्टोरी जरा इंटरेस्टिंग वळणावर आली आहे. तुम्ही मागे ऐकलं का, 300व्या भागानंतर नाना बोलायला लागणार आहेत म्हणे, असं आता पुढे होऊ शकतं. तर बघा आता काय घडलंय. जानकी अपसेट आहे, कारण तिला कळलंय सारंगला मारहाण झाली आहे. ऋषिकेश आजच्या फोटोशूटमुळे खूप आनंदात असतो, दिवसभर झालेले सगळे आनंदाचे प्रसंग आठवून तो खुश होत असतो. जानकीचं लक्ष नाहीये हे त्याला कळतं. तो म्हणतो, जानकी अगं काय झालंय, मी तुझ्याशी केव्हाच्या गप्पा मारतोय आणि तू कुठे, केव्हाचं टेन्शन घेतलंयस? गुलाब आला त्यानंतर तुझा चेहराच पडलेला दिसतोय मला, काही झालंय का जानकी, काय प्रॉब्लेम आहे? तर आता जानकी म्हणते, काही नाही हो. ऋषिकेश म्हणतो, नाही काहीतरी नक्की आहे, काय झालं सांग. मग जानकी सांगते की सारंग भाऊजींना कोणीतरी ऑफिसमध्ये घुसून मारहाण केली आहे. ऋषिकेश म्हणतो, बरं ठीक आहे, मग त्याचं काय? मग जानकी म्हणते, मग त्याचं काय? एवढंच बोलताय तुम्ही ऋषिकेश, तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? अहो सारंग भाऊजीला मारलंय कोणीतरी. ऋषिकेश तुम्ही असे कसे बोलू शकता? अहो सारंग भाऊजींना मारहाण झाली आहे, किती मोठा प्रॉब्लेम असणार आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? आता ऋषिकेश सध्या तरी काहीच बोलत नाही. जानकी म्हणत असते, मला तर असं वाटते की आपण त्यांना भेटायला हवं, त्यांना टेन्शन आलं असेल हो. मग ऋषिकेश म्हणतो, अगं आजवर त्यांनी आपल्याला टेन्शन दिलंय, आपल्याला दुःख दिलंय, आता त्यांना टेन्शन आलंय, हा सोपा न्याय आहे देवाचा, तू कशाला त्याच्यात विचार करतेस? अगं त्यांच्या घरात काय चाललंय ते सोडून दे ग, अगं आपल्या आयुष्यात काय घडणार आहे याचा विचार कर ना, आपण पुढे आता चांगले दिवस बघणार आहोत. जानकी म्हणते, असं का बोलताय हो तुम्ही, एवढं सोपं आहे का दुर्लक्ष करणं? अहो सारंग भाऊजी तुमचे धाकटे भाऊ हे लक्षात ठेवा. ऋषिकेश म्हणतो, जानकी तू परत तेच बोलतीयस, त्या घरातली माणसं माझी कुणीही लागत नाहीये,
ती लोक माझी कोणीही लागत नाहीत. आता मी काही हे हातावर गोंदवून फिरू का? कशाला परत परत तोच तोच विषय काढतेस ग जानकी? ज्यांना आपली कीव नाहीये त्यांना दयामाया दाखवू नकोस, हे मी तुला सतत सांगत आलोय. हे बघ, आता तू पुन्हा तिथे जाशील आणि मला ते अजिबात आवडणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव जानकी, आता जर तू तिकडे गेलीस ना तर आपल्या नात्यामध्ये अंतर येईल. जानकी म्हणते, हे असं बोलू नका ऋषिकेश, वाटेल ते बोलताय तुम्ही. ऋषिकेश म्हणतो, मी खरं तेच बोलतोय तुला जानकी. हे बघ, या स्पर्धेमधनं त्यांचे चेहरे ठळकपणे दिसलेत मला आणि त्यांना आपलं सुख बोचतं. त्यांना झालेल्या यातना ऐकून मला काही फरक पडणार नाहीये. ऋषिकेश अतिशय स्थितप्रज्ञ आहे त्याच्या डिसिजनवर. सारंग आता गरम पाण्याच्या पिशवीने त्याचा पाय शेकतोय, पण त्याला प्रचंड टेन्शन आलंय. ऐश्वर्या बघा आता कशी बोलते हा प्रेक्षकांनो, किती स्वार्थी दाखवली आहे त्यांनी ऐश्वर्या. आपण या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. सारंग आता तिला आपुलकीने सांगायला जातो, ऐश्वर्या तुम्हाला सांगत होतो मी, आपल्याकडे जास्ती पैसे नाहीये, आहे ते पैसे जपून वापरा, जपून वापरा. आता काय करणार आहे ऐश्वर्या आपण? सांगा ना. अहो ऐश्वर्या, आता तुम्ही काहीतरी करा प्लीज, काहीतरी मार्ग दाखवा. आता तो जरा विचार करतो बरं का. ऐश्वर्या बघत पण नसते त्याच्याकडे. आता सारंग म्हणतो, बघा ना ऐश्वर्या माझ्याकडे, अहो वेळ नाहीये आपल्याकडे, डिसिजन घ्यावा लागणार आहे. काही बोलता का तुम्ही आता ऐश्वर्या? अहो पैसे नाही दिले म्हणून त्या माणसानं मारलं मला, किती डेंजर माणसं आहे ते. उद्या मारून मारून लुळं पांगळं करतील मला, तेव्हा ते थांबणार नाही तो, या घरावर पण जप्ती आणतील. ऐश्वर्या बोला ना काहीतरी. आता ऐश्वर्या म्हणते, सारंग मी काय करणार आहे आता याच्यामध्ये? आता सारंग म्हणतो, असं काय बोलताय तुम्ही, काय करणार म्हणजे? अहो ऐश्वर्या, अहो तुमच्या वडिलांशी बोला ना, त्यांच्या ओळखीचीच माणसं होती ना ही. अहो त्यांना सांगा, गोड गोड बोला त्यांच्याशी, मुदत वाढवून द्या, काहीतरी करावं ऐश्वर्या. मग आता ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला काय वाटतं सारंग, मी बोलले नसेल का डॅडाशी? डॅडाशी बोलले मी आणि डॅडाने सांगितलं की ते काही करू शकत नाही, सारंगनेच विचार करून निर्णय घ्यायला हवा होता. आणि त्या पेपरवर सह्या केल्या तर ते पेपर वाचायला पाहिजे होते ना सारंगने. डॅडाने मला असं सांगितलंय की ते काही करू शकत नाही. आता सारंगच्या पायाखालची जमीन सरकली आहे बरं का. आता सारंग विचार करतोय, बाप रे आता काय? अहो ऐश्वर्या, अहो असे कसे बोलले पप्पा तुमचे? असे बोलूच कसे शकतात ते? अहो त्यांच्यामुळेच मी सही केली ना, त्यांच्या सांगण्यावरून सही केली मी. सारंगने डोक्याला हात मारलाय. तो म्हणतोय, आता मी काय करू ऐश्वर्या? अहो तुमच्या वडिलाच्या सांगण्यावरनं केलं ना मी, माझ्याकडे तर फुटकी कवडी पण राहिलेली नाहीये. आता संपलं माझं आयुष्यात, सगळं संपलं, बुडालं माझं सगळं आता. आता ऐश्वर्या त्याला ओरडत म्हणते, काय सारंग रडता हो तुम्ही, असं कसं संपेल सगळं? अहो एवढी सगळी संपत्ती आहे तुमच्या हातात आणि तुम्ही असं कसं म्हणतायत की हे सगळं बुडालं म्हणून? सारंग म्हणतो, आता कोणती संपत्ती दिसते तुम्हाला? ऐश्वर्या म्हणते, आईंच्या कपाटात किती मोठे दागिने आहेत, ते नाही का आपल्याला देता येणार? मग आता सारंगला अजून टेन्शन आलंय ही जेव्हा असं बोलते तेव्हा. म्हणजे यांनी ना प्रेक्षकांना जोड्यांमधला फरक खूप छान दाखवलाय. आता ही ऐश्वर्या किती स्वार्थी आहे बघा, पण तेवढीच जानकी खूप निस्वार्थी दाखवली आहे. जानकी आता ऋषिकेशला समजवते, असा कसा फरक पडत नाही तुम्हाला ऋषिकेश? आपल्याला त्रास झाला की आईंना पण त्रास होतो, आपल्याला दुःख झालं तर त्यांनाही दुःख होतं. असं नसतं ना तर आई स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला आल्याच नसत्या, देवीच्या मंदिरामध्ये आशीर्वाद द्यायला सुद्धा आल्या नसत्या. अहो सोयीस्कररित्या तुम्ही दुर्लक्ष करताय या सगळ्या गोष्टींकडे. एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश, माणसाच्या एक दुसऱ्या वाईट गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा त्याच्या चांगल्या आठवणीकडे लक्ष द्या. त्या गोष्टी विसरून चालत नाहीत. त्यांच्या कोणत्याच चांगल्या आठवणी तुमच्याकडे नाही आहेत का ऋषिकेश? सगळेच माणसं वाईट नसतात हो. अहो परिस्थिती वाईट असते जी माणसाला असं करायला भाग पाडते. माझ्या मनामध्ये असंख्य चांगल्या आठवणी आहेत त्यांच्याविषयी आणि तुमच्या मनामध्ये नसाव्यात ऋषिकेश. तुम्ही चुकीचं वागताय. हे बघा, दृष्ट लागू नये असा आपला संसार होता, असं माझं घर होतं आणि आता त्या ऐश्वर्याची दृष्ट लागली आहे. हे बघा, ती ऐश्वर्या आली आणि हे सगळं झालंय ऋषिकेश. नाती तुटली, खराब झाली ती फक्त त्या ऐश्वर्यामुळे. माणसं एकमेकांपासून दुरावली आहे, पण मनं नाही दुरावली आहे, मनं खराब झाली आहे, तिच्यामुळे झाली आहे, त्या ऐश्वर्यामुळे. तिनेच हळूहळू सगळ्यांची दिशाभूल केली आहे ऋषिकेश. तुम्हाला माहिती आहे आपल्या आई तशा नाहीये. मग ऋषिकेश छान प्रश्न विचारतो तिला. तो म्हणतो, अगं पण सुमित्राबाईंना चांगल्या वाईटाची जाणीव नाहीये का? खोटा दागिना घरात ठेवला आणि खरा दागिना घराबाहेर काढला. अगं या वयात खरं खोटं कळत नाही का त्यांना? चांगलं काय वाईट काय हे कसं काय कळत नाही सुमित्राबाईंना? आपण कसं काय प्रत्येक वेळेला ओरडून सांगायचं? अगं त्यांना स्वतःच्या डोळ्याने दिसत नाही का? त्यांना त्यांच्या मनाचा कौल दिसत नाही का? काय जानकी, हे तू मला नको सांगू. आणि प्लीज तू आता माझ्याशी हे बोलायचा प्रयत्न पण करू नकोस. तू कितीही सांग मला, त्या घरात आपली माणसं राहतात वगैरे वगैरे, पण मला ते पटणारच नाहीये जानकी.
हे बघ, म्हणूनच मी तुला सांगतोय की तूही तिथे जायचा प्रयत्न करू नकोस, बस माझा निर्णय झालाय, असं बोलून ऋषिकेश निघून जातो. पण जानकी इतक्या लवकर ऋषिकेशचं ऐकेल असं कधीच होत नाही. तर आता लगेच सुमित्राबाईंचा फोन आलाय तिला, पण आता हे सर्व तुम्ही पुढच्या भागात बघणार आहात. जानकी आता सुमित्राबाईंचा फोन आल्यावर तडक रणदिवेंच्या घरात जाते. तेव्हा ऐश्वर्या तिला चिथवते आणि म्हणते, तू आम्हाला मदत करायला आली आहेस का? मग स्पर्धेमध्ये जिंकली ना आम्हाला हरवून, आण ते 25 लाख रुपये आणि भर ते कर्जाची रक्कम. मग जानकी म्हणते, हो भरीन मी पैसे. मग ऐश्वर्या म्हणते, तोंडाच्या वाफा नको घालूस, आण पैसे आणि दाखव करून, शब्द दिलेला पाळ. हे चुकीचं आहे प्रेक्षकांनो. म्हणजे कर्ज करायचं सारंग आणि ऐश्वर्यानी आणि ते फेडायचं ऋषिकेश जानकीने, याला काय अर्थ आहे? यांना काही ना काहीतरी अद्दल घडली पाहिजे ना. पण बघूयात पुढे काय काय घडतंय मालिकेत. आजचा भाग आवडल्यास चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या. धन्यवाद.